शेतकरी मित्रांनो, कृषी पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या अंतर्गत 2025-26 साठी निधी वितरणाचा एक शासन निर्णय आहे आणि त्यानंतर दुसरा शासन निर्णय आहे केंद्र पुरस्कृत कोरडवाहू क्षेत्र विकास या योजनेसाठी 2025-26 मध्ये निधी वितरण करण्याबाबत. आता या ज्या काही दोन्ही योजना आहेत तर या महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत राबवल्या जातात आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान हे मिळत असतं आणि त्या अनुदानाबाबतचे हे दोन शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की नेमकं या शासन निर्णय अंतर्गत जो काही निधी वितरित केला जाणार आहे तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, किती निधी मिळणार आहे याची सविस्तर माहिती. मात्र तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. तर मित्रांनो, पहिला शासन निर्णय आहे सन 2025-26 मध्ये PMRKVY अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या अंमलबजावणीसाठी तिन्ही प्रवर्गासाठी केंद्र हिस्सा. तर शेतकरी मित्रांनो, पहिला शासन निर्णय असा आहे सन 2025-26 मध्ये PMRKVY अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या अंमलबजावणीसाठी तिन्ही प्रवर्गासाठी म्हणजे त्यामध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी 62,86,00,000, त्यास अनुरूप राज्य हिस्सा 41,90,66,667 असा एकूण 104,76,66,667 इतका निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीद्वारे पुढील प्रमाणे वितरित करण्यात येत आहे. याबाबत केंद्र व राज्य हिस्साचे प्रवर्गनीय आहे. सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती याप्रमाणे निधी वितरण आहे. सर्वसाधारणसाठी केंद्र हिस्सा आहे 50,56,000, राज्य हिस्सा आहे 33,70,000, त्यानंतर अनुसूचित साठी आहे 6,87,000, तर राज्य हिस्सा आहे 4,58,000, अनुसूचित जमातीसाठी आहे 5,43,000, तर राज्य हिस्सा आहे 3,62,000. तर दुसरा शासन निर्णय असा आहे सन 2025-26 मध्ये PMRKVY अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास RAD या योजनेसाठी तिन्ही प्रवर्गासाठी त्यामध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यासाठी प्राप्त झालेला केंद्र हिस्सा 7,09,00,000 फक्त, त्यास अनुरूप राज्य हिस्सा 4,72,66,667 फक्त, असा एकूण 11,81,66,667 इतका निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीद्वारे पुढील प्रमाणे वितरित करण्यात येत आहे. याबाबत केंद्र व राज्य हिस्साचे प्रवर्गनीय आहे. सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती निधी वितरण याप्रमाणे आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र हिस्सा 5,71,000, तर राज्य हिस्सा 3,80,000, त्यानंतर अनुसूचित जाती 77,00,000, तर राज्य हिस्सा 51,00,000, अनुसूचित जमाती 61,00,000, तर राज्य हिस्सा 40,00,000, असा एकूण 11,81,00,000 निधी वितरण करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. तर असे हे दोन शासन निर्णय होते. आपल्याला शासन निर्णय कसे वाटले नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.